ते इन्व्हाइट करू। प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल। उत्तमजी सुतारी आपण आपल्या शुभ असते आपण नाणेपैकी संपन्न करू। संतोष सुतार कॉल देत आहेत। क्वार्टर फायनलची लढत सरपंचाची मागणी आहे आणि सरपंच झालेला आहे। टॉस जिंकला संतोष सुतार अर्थात निर्वे 11-5-1-4 सापे संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय। लगेच विनंती करतो की जय दुर्गा चिमीपाडा संघ आपण फिल्डिंग लावायला सुरुवात करा आणि सामनावीर पुरस्कार आपण हा सामना संपन्न झाल्यानंतर आपण देणार आहोत। आणि विनंती करतो चिमीपाडा संघाला की आपण थोडीशी घाई करा, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे। आपण आता शेवट सामना इथे सुरू करूया। निर्वी 11-5-1-4 त्याचबरोबर SK स्पोर्ट्स सापे आयोजित सरपंच चषक 2025 पहिला दिवसचा शेवट सामना इथे सुरू करत आहोत। सन्मान्य गोरखनाथ बारकू सुधार सरपंच त्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। एकही रुपया कुठल्याही संघाकडून न घेता एक खूप सुंदर असं नीटनेटकं आयोजन, त्याचबरोबर आम्ही सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे आभार इथे निश्चित व्यक्त करू। त्याचबरोबर त्यांचे सर्व समर्थक, त्यांचे मित्र परिवार, ज्ञानेश्वर मागे, मेघनाथ शास्त्री, अनिल सुतार, पोलीस पाटील आहेत, त्यानंतर रोहिदास सुतार, विष्णू पाटील, सत्यवान माघे, नंदकिशोर बजागे, संतोष सुतार, अनिल पाटील आणि प्रकाश पाटील यांचंसुद्धा हृदयाच्या अंतकरणात मनोपूर्वक आभार। त्यांनी खूप चांगल्या मताने निश्चित त्यांना हेल्प केलेली आहे, मदत केली आहे, खांद्याला खांदा लावून निश्चितच या आपण एक स्पर्धा बघत आहोत। त्यानंतर आपण उद्याच्या दिवसाचे ड्रॉ निश्चित पुन्हा एकदा सांगतो मी। पहिला सामना असेल तो जय हनुमान वाहुली मिथून यांचा संघ विरुद्ध मितेश 11 करून। लक्षात ठेवा, जसं मगाशी योगेशने उल्लेख केला की बरोबर 8:50 तुम्हाला तुमचं रिपोर्टिंग आहे। 9 वाजता सामना ॲट एनी हाऊ सुरू केला जाईल। बॅट्समन लगेच जायचं आहे प्लीज। निर्वी 11-5-1-4 सापे बॅट्समन लगेच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा। अपोनंट टीमला नंतर बॅटिंग करायची आहे, ताबडतोब ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा। सामना 3 षटकांचा आहे। लक्षात ठेवा, उद्या वाहुली आणि कुरून संघ बरोबर आपल्याला 8:50 रिपोर्ट करायचं आहे आणि बरोबर 9 वाजता सामना सुरू होईल। थोड्याशासाठी विश्रांती घेतो, इन्व्हाइट करतो माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्याच परिचयाचा आवाज। गतवर्षी खूप चांगली साथ मला या स्पर्धेमध्ये दिली आमचे योगेश पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात या मॅचमध्ये। धन्यवाद। धन्यवाद प्रसाद परब सर, अतिशय सुंदर आज आपण स्पर्धेमध्ये रंग भरला आणि पाहू शकाल आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत। क्वार्टर फायनलची लढत जयदुर्गा चिंबेपाडा विपक्ष 5-1-4 निर्वे 11 सापे। दरम्यान ग्रामपंचायत सापेचे विद्यमान सदस्य भगवानजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव इथे मात्र संपन्न करायचा आहे। नाणेफेकी जिंकली निर्वे 11-5-1-4 सापे संघाने आणि लगेचच त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे मात्र स्वीकारला आणि सलामी जोडी पाहू शकाल। पहा, कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाहीये आज दिवसभर, मात्र ही जोडी आपण पाहिली। सचिन आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर ऋषी आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आदेश गीते। पहिला चेंडू हवेत केला, शॉट मिडविकेटला मात्र कुठला फिल्डर नाहीये। जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतात तोपर्यंत मात्र दुहेरीचा प्रयत्न वेगवान, अगदी चित्त्याची सप्लाई, रणाचा वेग पाहिला आणि पहा टाळ्यांचा गजर अगदी आपल्या उजव्या बाजूला पाहायला मिळतोय। खेळाडू कक्ष चांगली सुरुवात पाहतोय। पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव तिथे मात्र सचिनने पूर्ण केली। 2 धावांनी संघाचं वैयक्तिक अकाउंट मात्र त्या ठिकाणी उघडलं गेलं आणि या आदेशच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। आज एकूण 12 संघ पाहिले आपण दिवसभर केले असताना त्या 12 संघांपैकी 2 संघ आता मात्र पाहू शकाल बक्षीस पात्र फेरीतील सामना इथे मात्र खेळतात, म्हणजे जो संघ जिंकेल तो संघ किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी मात्र आपल्या गावामध्ये थाटामाटानं घेऊन जाणार आहे। शपल उडकण्याचा प्रयत्न आणि पॉसिकल बॅट अँड पॅटच्या मधून खूप मोठा गॅप पाहिला आपण आणि अखेर डॉट चेंडू आपण पाहत आहोत। निर्वी 11-5-1-4 सापे संघाच्या फलंदाजाने एक सुवर्ण संधी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली। बालकृष्ण सुतार याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। पहिल्या चेंडूवरती डबल धाव, तदनंतर डॉट चेंडू आपण पाहिला। सायंकाळचा सत्र थोडंसं दमट वातावरण सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय। हो पहा, बचावत फटका शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्रोक चेंज केला। प्रथमतः पाहिलं तर ऑनसाईडला हुक करायचा प्रयत्न होता सचिनचा, परंतु त्या लेंथवरती चेंडू आला नाही। अचानक चेंडू टेक ऑफ घेतला, जसा एखादा विमान आपल्या विमानतळावरून मात्र टेक ऑफ घेतो तसा मात्र चेंडूनं टेक ऑफ केला, परंतु
चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवा तसा संपर्क झाला नाही. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहत आहोत. आजच्या दिवसाचा खेळीपर्यंत सफल दिवस आपण पाहिला. कुठल्याही संघाच्या वतीने मात्र कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालं आणि सर्व संघ वेळेवरती आज पोहोचले गेले. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. हो, जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी, बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. आज जयदुर्गा चिंबीपाडा संघ वेगळ्या रिदममध्ये पाहायला मिळतो. त्याच अनुषंगानं निर्वी 11-5-4 सापे संघासुद्धा आज आपण एक नाविन्य खेळ पाहिला. परंतु पाहू शकाल दोन्ही संघांना आता मात्र या ठिकाणी संधी आहे. परंतु त्या संधीचं सोनं करेल कोण? परंतु सापे संघाबद्दल मी एवढंच म्हणेन की अभी नाही तो कभी नाही. एक संधी तुमच्याकडे आहे, त्या संधीचं मात्र तुम्हाला सोनं करावं लागेल. परंतु आदेश घेते मात्र काय जबरदस्त कामगिरी करतो सध्या पॉवर प्लेमध्ये. व पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. लागोपाठचा हा चौथा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव पूर्ण केली होती फलंदाज सचिन सुतारनं, परंतु त्यानंतर 4 बॅक टू बॅक डॉट चेंडू खेळतोय. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 2. आज सापे गावातील 2 संघ आपण पाहिले. एक संघ जरूर या स्पर्धेतून मात्र त्याचा प्रवास संपन्न झाला एसके स्पोर्ट्स सापे. परंतु सध्या आपण जर पाहिलं तर थोडासा संघर्ष करतोय निर्वी 11-5-4 सापे. शफल झाले, पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, लागोपाठचा 5वा डॉट चेंडू आणि एक सफल षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळाली. कंजूशी गोलंदाजी पाहिली, इकॉनॉमिकल षटक राहिलं. गोलंदाज आदेश गीतेच्या वतीनं फक्त 2 धावा खर्च केल्या. जरूर त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाही, परंतु जी सुरुवात होणं गरजेची होती जयदुर्गा चिंबीपाडा संघासाठी ती सुरुवात त्याने मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. जसं परब सरांनी सांगितलं की पहिला सामना उद्या ठीक 9 वाजता आपण सुरुवात करू. 9:15 वाजता मात्र दोन्ही संघांना मात्र रिपोर्टिंग करायची आहे. जय हनुमान बाहुले अर्थात मिथुन ठाणगे यांचा संघ मितेश कुरुन संघाच्या विरोधात खेळणार आहे. त्यानंतर जय गणेश वाफाले संघ फाईट करेल एच.जी. स्पोर्ट ढोले संघाच्या विरोधात. तिसरा सामना श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष गावदेवी कलंबोली. चौथा सामना महेश शिरवण पडगे विपक्ष एकविरा स्पोर्ट भादाणे. त्यानंतर पहिल्या फेरीतील 5वा सामना JM अर्थात जयदीप सुतार यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल वाफाले ब विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव. आणि दुसऱ्या फेरीमध्ये भार्गव 11 वारलीपाडा आणि जय बजरंग चिंचवली असे एकूण 12 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू पाहू शकाल बॉलर पास ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज चेंडू मात्र त्या ठिकाणी सेव्ह केला. अर्थात विनय गीते होते दुसऱ्या षटकाला मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालाय आणि पहिल्या चेंडू मात्र त्याच्याकडून डॉट पाहतोय. आणि ऋषी माली यांनी मात्र जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर ओमकार माली याचकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जरूर बक्षिसाचा वर्षा होतोय, परंतु तशी मात्र कामगिरी होत नाही. लाऊड अपील लेग बी फोर रुपयाने मात्र पंचांकडे हाताला गेली, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव आणि सिंगल धाव आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिन गडी बाद 3. आज यासिन सिंधूने सुद्धा मला चांगली साथ दिली. आज कॉम्बॉक्समध्ये जबरदस्त गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलं मॅन फ्रॉम बापगाव. आणि जेव्हा आमने लोणार परिसरामध्ये स्पर्धा होतात तेव्हा मात्र यासिन सिंधू मात्र जबरदस्त त्या स्पर्धांमध्ये कामगिरी करत असतो. परंतु आज त्यांना प्रथमतः संधी मिळाली सरपंच चषक 2025 मध्ये. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धाबांचा वेग वाढवावा लागेल आणि अखेर सचिनला मात्र त्या ठिकाणी चांगला खेळ सादर करावा लागेल. विनय पुन्हा एकदा हो स्लॉक स्वीप बैठक शॉट चेंडू चालला स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय. इथे मात्र रनआउटची संधी होती, परंतु कुठेतरी आदेश गीतेकडून मात्र चूक घडली गेली आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धाबांनी संघाची संख्या बिनगडी बाद 5. जरूर पाहिलं तर अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला सापेचे समर्थक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी, परंतु संघ थोडासा आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. ओ लेग ब्रेक चेंडू हवे टॉप एज स्वतः गोलंदाज विनय गीते चेंडूच्या खाली झेल पकडतोय आणि पहिला धक्का लागला टीम निर्वी 11-5-4 सापे संघाला.
सर्वांना निराश केलं. फक्त 4 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि एकूण जर पाहिलं तर त्यांनी चेंडू फेस केले 8. नवीन फलंदाज संतोष सुतार मिनिट नंबर 3 या आकड्यावरती आपण पाहतोय खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 या आकड्यावरती पहिला धक्का लागला गेला. ओ खराब चेंडू हुक केलाय आणि चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि येतोय षटकार. दोन खेळाडू आहेत की किमान त्यांच्या इनिंगमध्ये एखादा षटकार मी नेहमीच पाहतोय. पीटीसी मध्ये संतोष सुतार आणि आमने लोणार क्रीडा असोसिएशनमध्ये पंडित गोडे हे असे 2 खेळाडू आहेत की त्यांच्या बॅटमधून मला सातत्यानं एक तरी षटकार पाहायला मिळतोय. फिरिट चेंडू हो पुलर लेत होती, सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज विणेनं मात्र त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलाय. परंतु धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिर 1 गडी बाद. एकूण 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. किमान 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. 25 पर्यंत जरूर तुम्हाला पाहावं लागेल आणि ती ताकद संतोष सुतारकडे आहे. हो बॅटची कडा होती. शॉर्ट टर्मला क्षेत्रशी तैनात. हो डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु एस्टर्नवरती निशाणा साधला नाहीये. ओव्हरचा जोडपणा अजून धावा मिळू शकतील परंतु त्या ठिकाणी संतोष सुतारनं नाकारलं कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि 12 चेंडूमध्ये विजय आय थिंक आतापर्यंत निर्वी 11-5-1 सापे संघानं 13 धाबा जोडलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर चला आपण स्पीडअप करूया. खास करून चिंबीपाडा संघाला विनंती असेल कारण यानंतर तुम्हाला मित्रांनो बॅटिंग करायची आहे आणि आज जरूर आपण जर पाहिले तर थोडासा शेड्यूल उशिराने सुरुवात झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी थोडासा वेळ जास्त मात्र आपल्या माध्यमातून वाया गेला. परंतु मी सर्व संघाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण सर्वांनी आज डिसिप्लिन दाखवलं. सर्व संघ वेळेवरती आले आणि वेळेवरती आज सामने आपण कव्हर केले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विशाल. ओमसाई म्युझिकल बँजो ग्रुप चिंबीपाडा यांच्या वतीनं शुभेच्छा जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. परंतु या ठिकाणी फटका हवेत केला. उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मात्र संतोष सुतारची विकेट धोक्यात होती परंतु झेल ड्रॉप आणि तदनंतर पहा रॉंग ऑन फेकी. परंतु बॅकअपला फिल्डर होते. जर बॅकअप नसता तर चेंडूचा जरूर बॅकअप तिथे मात्र झाला असता. परंतु आज सांघिक खेळ सध्या आपण पाहतो चिंबीपाडा संघाच्या वतीने सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 14 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषीचा आपण खेळ पाहिले तर ऋषीने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेले आहेत आणि फक्त 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. पहा त्याचा जो स्ट्रगल जो आपण पाहतोय तो सध्या सुरू आहे. 4था लागोपाठ डॉट चेंडू आपण पाहत आहोत त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत एकही धाव मात्र या ठिकाणी निघाली नाहीये. बालकृष्ण माली यांचे आय थिंक ते सपूत आहेत. हो खराब चेंडू खूप मोठा वाईट. हो डायरेक्ट हिट फलंदाज फीट आणि बाद झाला संतोष सुतार. पंचाचा वाईटचा इशारा परंतु विकेट्स खूप मोठी प्राप्ती केली टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाने. टायटल सॉन्ग सध्या आपण ऐकतो डीजे शैलेश आणि डीजे सचिनच्या वतीनं अजय गायकवाड यांच्या मधुर वाणीतून गायलेलं गीत पोतो. या ठिकाणी चांगला क्रिकेट सध्या पाहतोय जयदुर्गा चिंबीपाडा संघाच्या वतीनं. जरूर पंचाच्या वतीनं वाईट घोषित केले गेले परंतु कुठेतरी दिवसा ढवल्या मात्र ते धाव चोरण्याचा प्रयत्न संतोष सुतार आणि ऋषीने केला परंतु कुठेतरी विकेट्स मात्र त्या ठिकाणी त्यांना फेकावी लागली. आय थिंक रनआउटच्या स्वरूपात मात्र संतोष सुतार बाद झाला. वैयक्तिक 8 धाबाचं योगदान दिलं. आपल्या संघासाठी 1 षटकाराचा मात्र समाविष्ट त्यांच्या इनिंगमध्ये आपण पाहिला आणि आता मात्र नवीन फलंदाज कुमार आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. कुमार तुम्हार हा संदेश आय थिंक संतुष्ट दिला असावा परंतु कुमारच्या वतीने मात्र तशाप्रमाणे खेळ आज आपल्याला पाहायला मिळू शकेल का.
गोलंदाज विशाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं मात्र मार्गस्थ होतोय. पहा जणू काय टेस्ट क्रिकेट सामना सुरू आहे का, ज्या अनुषंगाने मात्र कुमारनं हा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. कारण तुमच्याकडे आता मात्र कमीत कमी चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी मात्र जाणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रोकने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्या स्थिर 15 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. हो रायझिंग डिलिव्हरी नाकाला सुगंध देऊन चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त कामगिरी. आज सापे गावाचा विचार केला तर स्वप्नामध्ये आज जयदुर्गा चिंबीपाडा संघ जरूर त्यांचे मात्र पाहायला मिळू शकेल. कारण प्री क्वार्टर फायनलमध्ये एसके स्पोर्ट्स सापे संघ त्यांनी स्वप्न भंग केलं आणि आता मात्र निर्वी 11 सापे संघ त्यांच्या अगेन्स्ट सास पडतायत, संघर्ष करतायत. बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू विशालच्या वतीने आपण पाहतोय. आणि आता मात्र पहिल्या डावाचा विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी आणि फक्त 15 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. सापे संघ त्यांच्या अगेन्स्ट धाबा जोडल्या आहेत. आय थिंक एसके स्पोर्ट्स सापे संघानं 18 आणि निर्वी 11 सापे संघानं आतापर्यंत धाबा जोडल्या 15. हो चांगला ड्राईव्ह स्टॅकवर डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आपण पाहतोय. एक धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली आणि या 2 धाबा तिथे मात्र कंप्लीट झाल्या गेल्या. आणि आता मात्र पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा जोडल्या 17. म्हणजे विजयासाठी आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जयदुर्गा चिंबीपाडा संघाला 18 चेंडूमध्ये 18 धाबींची आवश्यकता. बॉल टर्न इक्वेशन थोडा वेळ आहे. तर जाऊया आपण डीजे सचिन अँड डीजे शैलेशकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. आज जरूर प्रभावित कामगिरी आपल्याला डीजेच्या वतीने पाहायला मिळाली. परंतु आज प्रभावित कामगिरी निर्वी 11 514 सापे संघाच्या वतीने पाहायला मिळेल का. 18 चेंडूमध्ये त्यांना 18 धावा डिफेंड करायचे आहेत. संवर्ष त्या धावाचा इथे मात्र केला जाईल का. आणि पहा संघ अडचणीमध्ये आहेत त्या अनुषंगाने आता मात्र जयदीप सुतार सुद्धा ऑन फील्ड पाहायला मिळतोय. सलामी जोडी जयदुर्गा चिंबीपाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय. आदेश गीते आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर जितेश आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज कुमार. जरूर तुमच्याकडे जे जिद्द असेल, चिकाटी असेल, स्वतःवरती विश्वास असेल तर इथून तुम्ही मात्र या ठिकाणी धावा मात्र संरक्षण करू शकता. पहिल्या चेंडूवरती विकेट धोक्यात. आदेश गीतेची विकेट्स. जणू काय सापे संघाच्या गळाला शार्क मासा अडकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. डायमंडचा शिकार झालाय आदेश गीते. काय जबरदस्त मात्र फटका होता आदेशच्या वतीनं. परंतु मी सौरभचं कौतुक करेन.
शॉट एक्स्ट्रा कव्हरला तो होता आणि काय सुंदर मात्र त्या ठिकाणी चेंडूला फेल केला आणि एकाच ॲक्शनमध्ये त्याने चेंडू फेक केला आणि गोलंदाज कुमारनं मात्र कुठल्या प्रमाणे तिथे वेल जाऊ दिलं नाही. डायरेक्ट स्टंपवरती फेक केली आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी पहिला धक्का लागला टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. सायंकाळचं सत्र आहे. पावसाळ्यात सूर्यदेव सुद्धा मात्र आपल्या बसून दूर गेलाय, परंतु या ठिकाणी कुठल्या संघाचं अस्तित्व आता मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहणार. कुठल्या संघाला तब्बल या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. काही क्षणानंतर जरूर त्याचा उत्तर आपल्यापर्यंत पोहोचेल. फटका हवेत खेळलाय, मिडॉनच्या डोक्यावर चेंडू चला लॉंग ऑनकडे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास फील्ड केला गेला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांनी मात्र त्या ठिकाणी फलंदाज विनय गीतेनं मात्र त्या ठिकाणी आपला स्वतःचं आणि संघाचं अकाउंट जितेश होता ऑन स्ट्राईकला. यस, कारण नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आदेश बाद झाला होता. 2 धावा मात्र त्या ठिकाणी लागल्या गेला. संघाची धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 2, 18 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूची मात्र हाताळणी कुमारनं चांगला लेंथवरती केलेली आहे. हो, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, आय थिंक चुकीचा फटका मी तर बनेन, कारण ऑफस्टिकचा चेंडू होता आणि कुठेतरी ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या प्रयत्नामध्ये पाहिलं तर यश प्राप्त झालं नाही. परंतु डॉट चेंडू आला, जेवढी तुम्ही डॉट चेंडू टाकणार तेवढा प्रेशर जो आपण पाहिला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अगेन्स्ट मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. आणि सध्या ते कार्य करत असताना गोलंदाज कुमार उर्ध्व विकेटने मारा करतोय. साईड आर्म गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर मात्र पाहिलं तर स्कीड येऊन वेगाने चालला विकेट किपरच्या अगदी हातामध्ये आणि आता मात्र टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. जसा आदेश बाद झाला थोडीशी आपल्याला वेगळी ऊर्जा निर्माण होताना पाहायला मिळतोय या टीम निर्वी 11 5-1-4 सापे संघाच्या खेम्यामध्ये, त्यांच्या स्क्वॉडमध्ये. आणि पाहू शकाल सध्या तरी धावसंख्या स्थिर आहेत 2. अजून विजयासाठी 16 धावांची गरज. लो स्कोरिंग सामना, परंतु रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. परंतु ही चूक केली, हा बीमर आहे की संघाला बीमार करणारा चेंडू. 1+1 पंचाचा नो बॉलचा इशारा आणि त्याचमुळे आता मात्र पुढील जो चेंडू असेल फ्री हिट असेल. आणि तसे जर पाहिले तर आपण ही फ्री एंट्री टुर्नामेंट पाहतोय आणि आज फलंदाजांना मात्र फ्री चेंडू खेळण्याची संधी मिळते या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 4. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. हो, छेडछाडी करण्याचा प्रयत्न, लाईन पाहत पूर्णपणे रिदम कुमारचं मात्र बदललं गेलं. एक चेंडूत मात्र त्याच्याकडून बीमार का आला आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर पूर्णपणे त्याच्यावरती प्रेशर निर्माण झाला. फ्री हिट कंटिन्यू, कारण पंचाच्या माध्यमातून वाईटचा इशारा मात्र या ठिकाणी दर्शवला गेला. अतिरिक्त चेंडूवरती तुम्हाला एक्झॅक्टली रोख लावावी लागेल, ब्रेक लावावा लागेल. परंतु ही लेंथ पहा, फुलर लेंथ, थोडासा चेंडूमध्ये वेग कमी केला आणि पुन्हा चेंडू चला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु आतापर्यंत या पहिल्या पॉवर प्ले खेळामध्ये एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. कंट्रोल फुल गोलंदाजी या ठिकाणी कुमारच्या वतीने आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा लागल्या गेल्या आणि अजून विजयासाठी 13ची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना चाललाय. हो, पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीचे आहे. वारंवार 30 मात्र कुमारच्या वतीने आपण पाहतोय आणि सायंकाळी सत्रामध्ये पंचांना मात्र कुठेतरी वॉर्मअप करण्याची जास्त संधी तिथे निर्माण करून देतोय गोलंदाज कुमार, कारण हा 3रा स्वेअर चेंडू त्याच्या स्पेलमध्ये आपण पाहत आहोत. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, क्वार्टर फायनलची लढत सध्या आपण पाहतोय. ऑन साईडला टर्न केला, शॉर्ट स्क्वेअरला इकडे फिल्डर तैनात. हो, जयदीप सुतार होते. चेंडूला त्याने चांगला स्टॉप केलं आणि या शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा लागल्या गेल्या आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. चला आपण लगेच फिल्डिंग लावायला सुरुवात करा, कारण आपल्याकडे आज वेल फार कमी आहे. वेलेला महत्त्व द्या. 12 मध्ये आता मात्र या ठिकाणी 11 धाबा थांबवल्या जातील का निर्वी 11 5-1-4 सापे संघाच्या वतीनं, की या ठिकाणी जितेश आणि विनय या ठिकाणी मात्र आक्रमकता रूप धारण मात्र या ठिकाणी बॅटिंग करण्याचा मात्र प्रयत्न करतील. परंतु सामना पाहिलं तर अजूनही डोलामान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाची आपण जर कामगिरी पाहिली सध्या तरी तर समान समान कामगिरी आपण म्हणू शकतोय, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडू शकेल. कुठला संघ कुठल्याही क्षणाला मात्र कमबॅक करू शकतोय, कारण
सरणाप्रमाणे रंग बदलणार क्रिकेटचा खेळ आपण अनेकदा पाहिले की विजयाच्या दिशेने वाटचाल करणारे संघ सुद्धा पराभवाच्या छायेत कधी कधी जात असतात आणि इथे मात्र 12 मध्ये 11ची आवश्यकता. चांगला चेंडू शपल होऊन केल्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला स्टँडच्या डोक्यावरून. चेंडू आलाय डॉट. बॉल टू बॉल इक्वेशन. 11 चेंडू शिल्लक. विजयासाठी 11 धावांची गरज. सचिन सुद्धा सुरुवात केली. पहिला चेंडू हाताला डॉट आणि पहिल्या चेंडूवरती विनयला मात्र त्या ठिकाणी केला बीट. जबरदस्त सामना. जिंकेल कोण, सापे की चिंबीपाडा? चिंबीपाडा की सापे? इथे मात्र पंचांकडे आय थिंक लाऊड अपील केली परंतु जयदीप सुतार चेंडू शोधतायत. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धाबेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. हड्डी कम मास ज्यादा. जयदीप सुतार ऑन फील्ड ऑन फायर. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू शिल्लक. विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. जरूर तिथे मात्र चेंडू हवेत गेला परंतु थोडीशी भारदस्त श्रेष्ठी असल्याकडे जयदीप चेंडूवरती पोहोचला नाही. हो पुन्हा मात्र कौतुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र संत गतीने चाललाय. वाडिश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्या मिस्टेकवरती मात्र 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या गेल्या. जे प्रेक्षक सापेकरांचे मात्र आतापर्यंत खुर्चीवरती बसले होते ते आता मात्र आपल्या पायावर उभे आहेत. खास करून यशवंत सुतार यांना तुम्ही पाहू शकाल आणि काही क्षणानंतर मात्र आपल्या टाचांवरती ते येऊ शकतील. संघटित धावसंख्या 1 गडी बाद 10 आणि त्या मात्र विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची मोठी एज. चेंडू चालला अगदी बाकट पॉईंटला. तिथे मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली. जर इथून एखादी विकेट्स प्राप्त केली तर जरूर निर्वी 11 5-1-4 सापे संघाला मात्र या संघामध्ये या सामन्यामध्ये वापसी करण्याची संधी मिळू शकेल आणि ती क्षमता सचिन सुतारकडे आहे. कारण आतापर्यंत 4 तरी चेंडू हाताला लिगलच्या प्रमाण आणि चांगल्या टप्प्यावरती सध्या तो मात्र कामगिरी करतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. हो चांगला चेंडू परंतु विकेट किपर संतोष सुतार चूक केली. चुकीला माफी नाहीये. कारण जेव्हा जेव्हा आपण छोट्या छोट्या चुका करतोय तेव्हा मात्र त्या चुका आपल्या संघाला नुकसानदायक असतात, घातकी असतात आणि त्या मात्र चुका कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या वतीनं आपण पाहत आहोत. जरूर फलंदाजाने मात्र योग्य ती धावसंख्या उभारली नाही परंतु गोलंदाज त्याचा मात्र संशय करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत परंतु क्षेत्ररक्षकांनी सुद्धा मात्र त्याला चांगली साथ देणं गरजेचे आहे. 7 मध्ये 7ची गरज. हो चांगला चेंडू. जबरदस्त खेळ. सध्या आपण पाहतो सचिन सुतारची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर असू द्या कारण सचिन हा सामना जिवंत ठेवलाय आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या 6 धावा तुम्हाला जोडावा लागतील आणि निर्भय 11 5-1-4 सापे संघाला सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला 6 धावांचा संरक्षण करावा लागेल. चला फिल्डिंग लावायला तुम्ही सुरुवात करा कारण आपल्याकडे फ्लड लाईटची सुविधा उपलब्ध नाहीये. पंच तुम्हाला वारंवार वॉर्न करतायत की आपण जास्त वेळ एकत्रित येऊ नका कारण दोन्ही संघ आपलेच आहेत. कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या. 6 मध्ये 7ची मात्र या ठिकाणी आवश्यकता परंतु मागील सामन्याचा हिरो गोलंदाज धर्मदीप आलाय कारण मागील सामन्यामध्ये 3 धावा खर्च करत 3 विकेट्स धर्मदीपनं मात्र प्राप्त केले होते आणि त्याच अनुषंगाने आता मात्र त्याच्याकडून संपूर्ण सापेकरांना अपेक्षा असतील की या ठिकाणी चांगला स्पेल धर्मदीप हाताळेल का. 6 चेंडू शिल्लक आणि 6 धाबांची आवश्यकता. फलंदाज नॉन स्ट्राईक. विनय गीते नॉन स्ट्राईकला पाहू शकाल. जितेश काय सस्पेन्स आहे या 7 चेंडूंचं. काय दडलं या 7 चेंडूमध्ये. राऊंड द विकेट मारा करतोय. हो पहिला चेंडू आलाय डॉट. टाळ्यांचा गजर. वातावरण टाईट आणि मॅच होते फाईट. जबरदस्त मात्र या ठिकाणी सामना. 5 चेंडू शिल्लक 6 धावांची गरज. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता मात्र स्मित असे पाहायला मिळतोय कारण एक क्षण असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना आहे. जयदुर्गा चिंबीपाडा संघ सामना मात्र सहजपणे जिंकेल परंतु संतोष सुतार आहे. फायटर संघ आहे. आम्ही लढण्यासाठी आलोय. आम्ही जिंकण्यासाठी आलोय. आम्ही सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. 5 चेंडू मध्ये 7ची गरज. हो सरप्राईज डिलिव्हरी आणि बॅटची कडा फलंदाज विनय गीते बाद
सरपंच चषक रंगलाय साते गावात गोरखला सुतार सरपंच विनय गीते बाजूला, दादू मात्र आपल्या पायावरती उभा राहिला, कारण 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 6ची गरज. परंतु एक प्लस पॉइंट जर पाहिला निरवी 11 सापे संघासाठी, कारण जी गीते बंधू आहेत आदेश आणि विनय स्वस्तात माघारी परतले. परंतु धर्मदीपचा आपण विचार केला तर पहा, जे 12 मॅन आहेत आमचे दादू, त्यांच्या डोळ्यातून मात्र असूनची गंगा वाहते, कारण त्यांचं गावाबद्दल प्रेम आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चालाय मिड ऑफच्या डोक्यावरून, मिळतील 4 धावा. आय थिंक फिल्डर तिकडे मात्र तैनात आहेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, कारण आपण पाहिलं तर थोडंसं स्क्वेअर आम्ही बसलोय, कारण पूर्णपणे मैदान इथे मात्र कव्हर होत नाही. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र 2 धाब्याने संघाचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 14, म्हणजे एकूण आता चेंडू शिल्लक 3 आणि विजयासाठी 4ची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी तर टाळ्यांचा गजर असू द्या. आज सरपंच चषकाचा विजय झालाय या पहिल्या दिवसामध्ये. चला फिल्डिंग लावा, जास्त वेळ आपण या ठिकाणी खर्च करू नका. हाय व्होल्टेज सामना जरूर लो स्कोरिंग आहे, परंतु रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ चांगला चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी. काय धर्मदीप गोलंदाजी करतोय, जणू काय पूर्णपणे गावाचा त्यांनी मात्र त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीने सध्या तो मात्र कार्य करतोय. त्याला फक्त 6 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळले, फक्त धावा खर्च केल्या 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता 4 धावांची गरज. टीम जय दुर्गा स्पोर्ट चिंबीपाडा संघाला. जबरदस्त मॅच, अप्रतिम खेळ, क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कुठली धावसंख्या सेफ्टी नसते. आज या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. स्कोप केलाय आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे, विजयाचा चौकार आणि हा सामना जिंकलाय जय दुर्गा सिंबीपाडा संघानं. असो अभिनंदन टीम जय दुर्गा सिंबीपाडा आणि हार्ड लक संतोष सुतार, हार्ड लक टीम निरवी 11 514 सापे. मेघनाथ शास्त्री